हालेलुया. आज पुन्हा एक वार तुम्हा सर्वांचं या शनिवारच्या आशीर्वादामध्ये स्वागत आणि खूप सारं स्वागत. बायबलमध्ये गृहस्थ आहे याईर, त्यांच्या मुलीला मृत घोषित करण्यात आलं होतं, पण याईराचा म्हणजे त्याच्या वडिलांचा होता प्रभू येशूवरती दृढ विश्वास आणि त्यांना माहिती होतं की मैतीला पुनरुत्थानामध्ये बदलण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त प्रभू येशूंकडेच आहे. हालेलुया. धावत पळत तो प्रभू येशूंकडे गेला, प्रभू येशूंना घरी घेऊन आला आणि जे रडत होते त्या सगळ्यांकडे बघून प्रभू येशू म्हणाले की कशाला तुम्ही रडता, ती मेली नाही, ती फक्त झोपी गेलेली आहे. प्रभू येशूचे ते शब्द पडले त्या मुलीच्या कानावरती आणि थंडगार पडलेलं तर शरीर पुन्हा एकदा उबदार झालं आणि त्या दिवशी त्या याईराच्या मुलीला जीवन दान मिळालं. हालेलुया. त्या दिवशी याईराने ठेवला येशूवरती विश्वास आणि त्याच्या मुलीची कहाणी पूर्णपणे बदलून गेली. आजची रात्र तुम्हा सर्वांची रात्र आहे. हालेलुया. आज तुमची कहाणी नक्की बदलणार आहे, कारण की त्याच प्रभू येशू ख्रिस्तांचा अभिषेक घेऊन त्याचे 2 सेवक आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. तर टाळ्यांच्या मोठ्या आवाजाने स्वागत करूया आपले प्रिय बिशपजी आणि बास्टरजी यांचं. हालेलुया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to you all this evening. आज या सायंकाळी सगळ्यांचं हार्दिक उबदार स्वागत आहे. I pray मी अशी प्रार्थना करतो that the Almighty God may bless you abundantly this evening की आज सायंकाळी महान परमेश्वराने तुम्हाला विपुल आशीर्वाद द्यावा, and bless you mightily, महान आशीर्वाद द्यावा, that He will take charge of all the hard places, आणि त्याने सगळ्या अवघड गोष्टींचा ताबा घ्यावा, rectify all that is wrong, सगळं जे चुकलेलं आहे ते सगळं दुरुस्त करावं and make your path straight. आणि तुम्हा सगळ्यांचा मार्ग सरळ करावा. Praise God. देवाला धन्यवाद. Just tune in your ears for some time. आता थोडा वेळ सगळ्यांनी आपले कान इकडे लावायचे. Listen to what God has to tell you this evening. कारण देव बोलणार आहे. आज संध्याकाळी देव काय बोलणार आहे त्याच्याकडे सगळ्यांनी कान लावा. And I believe आणि माझा असा विश्वास आहे all of you can go home blessed. की तुम्ही घरी जाताना प्रत्येक जण आशीर्वादित होऊन जाल असा माझा विश्वास आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm 102 verse 7. स्तोत्र संहिता 102 आणि त्यातलं 7वं वचन यावेळेला आपण सर्वांनी काढूया. Kindly open your Bibles to Psalm 102 verse 7. तर चला सगळ्यांनी आपलं बायबल उघडा, काढा स्तोत्र संहिता, काढा 102, त्यातलं काढा 7वं वचन. I lie awake at night, lonely like a bird, sitting alone on a rooftop. स्तोत्र संहिता 102:7 मध्ये लिहिलंय, मी जागत राहतो आणि जो चिमणा धाब्यावर एकटाच राहतो त्याच्यासारखा मी झालेलो आहे. I lie awake at night. मी रात्रीचा जागाच राहतो. I feel lonely. मला एकटं वाटतं. I'm like a bird sitting all alone on the rooftop. मी त्या पक्षासारखा आहे की जो पक्षी घराच्या छपरावर एकटा बसलाय. Isn't this exactly how the world feels today? आणि आज जगाला बरोबर असंच वाटत आहे ना? Look around you. तुम्ही बघा ना, जरा अवतीभोवती नजर टाका. This is the condition of humanity. हीच आज मानव जातीची अवस्था आहे की मला रात्री झोप येत नाही, मला एकटं वाटतंय. People are restless. आणि लोक अशांत आहेत. People are anxious. लोकांना चिंता, टेन्शन. People are depressed. लोक नैराश्यात आहेत, डिप्रेशन. They struggle to sleep लोक संघर्ष करतात, डोकं फोडतात, रात्री झोपायला सुद्धा डोकं फोडतात. because कारण their minds are filled with endless worries. मन थाऱ्यावर नाहीत ना, मनामध्ये अगणित चिंता भरलेल्या आहेत. They feel त्यांना असं वाटतं like no one understands them. की मला समजून घेणारं कोणीच नाही. No one cares for me. त्यांना असं वाटतं की माझी काळजी घेणारं कोणी नाही And no one is there to help me. आणि मला मदत करणारं सुद्धा कोणी नाही. They go through life आणि मग माणसं आयुष्यात जातात carrying a heavy burden. आणि जीवन जगत असतात, पण फार मोठं ओझं घेऊन जीवन And जगतात. this burden is so heavy आणि हे ओझं इतकं वजनदार असतं that they feel crushed under its weight. की त्या लोकांना असं वाटायला लागतं या वजनाखाली मी चुरडला जाणार आहे. And many of you आणि तुमच्यातले अनेक जण who are hearing me right now, आता या वेळेला तुमच्यातले अनेक जण जे माझं ऐकतायत, you know exactly what this feels like. तुम्हाला 100% एक्झॅक्टली माहितीये मी काय बोलतोय आणि हे कसं असतं. You may also have nights आणि कदाचित तुमच्याही जीवनात अशा रात्री येत असतील when you lie awake जेव्हा तुम्ही रात्रीचे जागेच असता staring at the ceiling, आणि त्या छताकडे, तुमच्या सिलिंग कडे बघत राहता wondering आणि विचार करत राहता whether things will ever get better. गोष्टी कधी चांगल्या होतील का.
You may feel like you are fighting battles आणि तुम्हाला असं वाटत राहील की मी काय लढाया लढत आहे that no one else sees. आणि अशा लढाया की ज्या कुणालाही दिसत नाही Maybe you are surrounded by people, आणि कदाचित अवतीभोवती तुमच्या माणसं असतील but inside पण आतमधून you feel that loneliness. तुम्हाला एकटं एकटं वाटत असेल You feel like that sparrow on the rooftop आणि तुम्हाला त्या घराच्या छपरावरच्या चिमणी सारखं वाटत which असेल sits alone, जी चिमणी किंवा चिमणा घराच्या छपरावर एकटा बसलाय disconnected आणि ज्याचा कुणाशाही संबंध नाही and forgotten. आणि त्या पक्षाशी कुणाचाही संबंध नाही तो पक्षी एकटाच आहे त्याला सगळे विसरले And this verse paints a picture of deep loneliness. आणि हे जे वचन आहे ना ते भयंकर एकटेपणाचं चित्र आपल्याला रंगवून देत आहे की माझं कोणीच नाही It speaks about stress and sorrow. त्याच्यामध्ये दडपण चिंता दुःख या सगळ्याविषयी बोललं जात आहे You don't know what to do. तुम्हाला कळत नाही अशा अवस्थेत काय You करायचं feel alone even in a crowd. अगदी लोकांच्या गर्दीत पण तुम्हाला एकटं वाटायला लागतं You feel that nobody understands your pain. आणि तुम्हाला असं जाणवायला लागतं की कुणालाही माझ्या वेदना कळतच नाहीये You try to find peace, आणि मग तुम्ही प्रयत्न करता की इथून शांती मिळावी तसं करून शांती मिळावी but the stress keeps returning. पण ते टेन्शन सारखं येतच राहतं शांती काही मिळत नाही You may even cry out, कदाचित तुम्ही रडून ओरडत असाल where is God? की देव कुठे आहे Where is his help? या सगळ्यामध्ये देव कुठे आहे देवाकडनं येणारी मदत कुठे आहे So many people are crying these days. अशी अनेक माणसं अलीकडच्या दिवसांमध्ये ओरडतायत Terrible times have come upon us. कारण भयानक काळ आपल्या सगळ्यांवर आलेला आहे And this is the condition of the world. आणि या भयानक काळामध्ये 20-25 मध्ये जगाची अवस्था ही अशी झाली People everywhere are full of stress. सर्वत्र तुम्ही लोकांचे चेहरे बघा तरुणांचे बघा म्हाताऱ्यांचे बघा कुणाचेही बघा सगळ्यांच्या तोंडावर लिहिलंय चिंता tension, Restlessness, अशांतपण unable to sleep, अस्वस्थता रात्री झोप न येणं crying out for help, आणि मदतीसाठी ओरडणं की कोणी आहे का मला कोणी मदत करेल का but not knowing where to turn. पण न कळणं की कुणाकडे जाऊ काय करू कुठे वळू People are waiting, आज लोक वाट बघतात waiting for something to change, आज लोक वाट बघतात की काहीतरी बदलावं waiting for somebody to come and rescue them. कोणीतरी यावं कोणीतरी मला वाचवावं कोणीतरी यावं There are many words, many letters, but they all kill. अनेकांचे अनेक शब्द आणि अक्षर आहेत पण ती अक्षर आणि शब्द फक्त ठार मारतायत जीवन देणारं कोणी नाही There is nobody to give us life. नाही ना आपल्याला जीवन देणारं कोणी नाही Plenty of talks, भरपूर गप्पा बडबड आणि no बोलणं. real help. भरपूर गप्पा बडबड आणि बोलणं पण खरी मदत कोणाकडनं नाही But tonight, पण आज रात्री I want to give you something beautiful मला तुम्हा आलेल्या लोकांना काहीतरी सुंदर मांडून द्यायचं that will be like cold water to a thirsty soul. आणि ते तुमच्या समोर मला असं मांडायचंय की एखाद्या तहानलेल्या जीवासाठी ते थंडगार पाणी असेल Praise God. मडक्यातलं फ्रीज मधलं नाही थंडगार And that पाणी. is आणि ते turning to God. देवाकडे वळणे That is turning to God. त्याला म्हणतात देवाकडे वळणे की ताणलेल्या जीवाला मडक्यातलं गार पाणी Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 18, स्तोत्र 34 त्यातलं 18वं the वचन Lord is close to those who are broken hearted. ज्या लोकांचं हृदय तुटलंय त्या लोकांच्या जवळ देव आहे He saves those who feel crushed in the त्या spirit. लोकांना असं वाटतं की माझा आत्मा चुरडलाय माझा आत्मा भग्न झालाय हृदय तुटलेलं आहे अशांच्या जवळ असतो देव Praise God. फार जवळ असतो अशांच्या That's देव. why you have to seek God. आणि म्हणून तुम्ही देवाला शोधायला पाहिजे प्रार्थना केल्या पाहिजे If you cannot sleep, talk to God. जर तुम्हाला रात्रीची झोप आली नाही तर तुम्ही सरळ सोट देवाशी बोलायला सुरुवात करा If you are restless right now, talk to God. आता सुद्धा इथे बसल्या जागी तुम्हाला अशांत अस्वस्थ वाटत असेल ना तर देवाशी बोलायला सुरुवात करा बरं You have been talking to many, तुम्ही अनेक लोकांशी गप्पा मारत राहिलात but पण tonight आज I रात्री encourage you to talk to God. मी तुम्हा लोकांना असं प्रोत्साहन देत आहे की बेटा देवाशी बोला He is listening to you. देव तुमचं ऐकत आहे If you feel lonely, जर तुम्हा लोकांना एकटं वाटलं remember तर लक्षात ठेवा that God is there, परमेश्वर आहे waiting for your call. तुमच्या हाकेची वाट पाहत आहे If stress and anxiety fill you, समजा चिंता आणि हे सगळे संघर्ष दडपण तुम्हाला भरतायत give it to God, तर ते सगळं देवाला देऊन the टाका living God.
जिवंत the देव, God who made the heavens and the earth. ज्या देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, Give it to him. त्याला ते सर्व देऊन टाका. If he carries the whole world, he can surely carry you. आणि तो देव संपूर्ण जगाला जर त्याच्यावर वाहवत आहे तर तुलाही सुद्धा तो पकडेल, धरेल. He is carrying the whole earth in his hands. संपूर्ण पृथ्वी देवाने त्याच्या हातात अशी धरली आहे. Can he not carry your problems? मग मला सांगा, तुमच्या समस्या देव त्याच्या हातात घेणार नाही का? The problem with mankind is पण मानव जातीचा प्रश्न असा they आहे, are turning to the creation, not the creator. मनुष्य निर्मितीकडे वळतो, निर्माणकर्त्याकडे याची तसदी घेत नाही. Bible says बायबल म्हणतं, in 1 Peter 5 verse 7, पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन, give all your worries to God तुमच्या सर्व काळज्या प्रभूला द्या, because he cares for you. कारण की प्रभूला तुमची काळजी आहे. He cares for you. देवाला तुमची काळजी आहे म्हणून आपल्या काळज्या देवाला द्या. True peace does not come from money. खरी शांती पैशातनं येत नाही बरं का. Many rich people are still miserable. आज अनेक करोडपती आणि अब्जोपती माणसं भयानक अशांतीत जगतायत. Even celebrities and powerful people, आज अनेक सामर्थ्यवान माणसं, प्रकाश झोतातली सेलिब्रिटी माणसं, नट नट्या they अशा also अशांत- suffer from depression. अशांततेत राहतायत. त्यांना नैराश्य येतं. सगळं असून सुद्धा त्यांना डिप्रेशन येतं. पैसा तर अमाप आहे. Relationship problem. नात्यांमध्ये प्रॉब्लेम येतात, एकमेकांशी जमत नाही. Many marriages and friendships are broken by stress. अनेकांची लग्न तुटलेली आहेत, अनेकांची मैत्री तुटलेली आहे, कारण डोक्यावर बोजा एवढा आहे, टेन्शन एवढं आहे. Real peace comes only from God. खरी शांती फक्त देवाकडून येते बरं का. My God is called the God of peace. माझ्या देवाला शांतीचा देव म्हणतात. He is called the God of peace. माझ्या देवाला शांतीचा देव असं नाव आहे. Bible says बायबल म्हणतं, in Isaiah 26 verse 3, यशाचा 26वा अध्याय त्यातलं 3रं वचन, God will keep him in perfect peace, those who trust on him, जी माणसं देवावर विश्वास ठेवतील त्यांना परमेश्वर परिपूर्ण शांतीत ठेवेल. whose mind is stayed on God. ज्यांचं मन देवावर आहे, ज्यांचं मन देवावर असून थाऱ्यावर आहे. Bible says बायबल म्हणतं, in Philippians 4, 6 and 7, फिलिप्पीचा 4था अध्याय 6 आणि 7, prayer is the bridge between panic and peace. प्रार्थना म्हणजे गोंधळ व शांती यांच्यामधला पूल आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So talk एकीकडे to God. गोंधळ, एकीकडे शांती यांच्यामधला ब्रिज आहे Praise God. प्रार्थना. So talk to God. तर देवाशी बोला. Bible says बायबल म्हणतं, in Proverbs 3, 5 and 6, नीतिसूत्र 3, 5 आणि 6, when life feels overwhelming, आयुष्य जेव्हा आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतं, remember one thing. एक गोष्ट तेव्हा लक्षात ठेवा, God is in control. देवाचा ताबा आहे. God is in control. देवाने नियंत्रण ठेवले, लगाम त्याच्या हातात आहे. Bible says बायबल म्हणतं, in Exodus 3 verse 14, निर्गमाचा 3रा अध्याय 14वं वचन, anxiety always whispers what if. चिंता नेहमी मनात असंच म्हणते की नाही, पण नाही झालं तर मग, But God declares, तर मग पण देव म्हणतो, I am that I am. तर मग काही नाही, मी जो आहे तो मी आहे. I am that I am. मी जो आहे तो मी आहे. Fear will always fade भीती नेहमी असंच करणार. when faith in you rises in God. तुमच्यातला विश्वास जेव्हा देवावरती वाढेल ना, त्याला भीती अशी खाली खाली जाईल. Let your faith rise in God तर देवाचा विश्वास वाढवा and keep your eyes fixed on आणि God. आपले स्वतःचे डोळे देवावर केंद्रित ठेवा. Bible says बायबल म्हणतं, in Daniel 3 verse 25, दानिएलाचा 3रा अध्याय 25वं वचन, you are not alone in the fire. तुम्ही आगीमध्ये एकटे नाही, God is with you. परमेश्वर तुझ्या सोबत God आहे. stands by you. देव तुझ्या बाजूने उभा आहे. आगीमध्ये तू एकटा नाहीये. In Psalm 46 verse 1, स्तोत्र संहिता 46:1 देव बोलला, even in the storm God is your anchor. वादळात सुद्धा देव तुझा सुकाणू आहे. So hold on to God. तर देवाला धरून राहा. Bible says बायबल म्हणतं, in Isaiah 40 verse 31, यशया 40वा अध्याय त्यातलं 31वं वचन, your strength comes from God. तुझी ताकद देवाकडनं येते. He will carry you through. देव तुला वाहवेल, देव तुला He चालवेल, will give you wings of an eagle. देव तुला उचलेल, गरुडाचे पंख देव तुला देईल You will soar in the sky. आणि आकाशात तू झेप घेशील. God will take you परमेश्वर तुला चालवेल, higher and higher and उंच higher. उंच आणि उंच. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry about anything. तर कशाचीही काळजी करू नका. Tension will destroy you. टेन्शन नाही तर तुम्हा लोकांचा नाश करेल. हे टेन्शन, Tension will destroy your body. या चिंता तुमच्या शरीराला खलास करतील. Tension will destroy your mind. या टेन्शनमुळे तुझं मन काम करणार नाही, मानसिक आजार होईल You will not be able to work properly. आणि
आणि तुला नोकरी धंदा नीट करता येणार नाही टेन्शन घेतलं तर realize one thing. एक गोष्ट आज जाणा, God is still seated on the throne. देवबाप अजूनही सिंहासनावर विराजमान God आहे. is still the King of kings and the Lord of lords. राज्य अजूनही देवाचं आहे. तोच अजून राजांचा राजा आणि देवांचा देव आहे. Nobody can ruin you. कोणी तुझा नाश असा नाही करू शकत. If God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल, who can go against you? कोण आहे जो तुझ्या विरुद्ध जाईल? Praise God. कोणीच नसणार आहे. मग Bible speaks of David. बायबल मध्ये दाविदाविषयी लिहिलंय. He also went through a lot of stress and anxiety in his life. हा दावीद सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये भयंकर त्रासातनं आणि समस्यांमधनं नैराश्यातनं चिंतेतनं गेला. There is an incident. एक घटना आहे. Once he sat alone in a dark cave, एकदा हा दावीद एका अंधारमय काळ्याकुट्ट गुहेत एकटाच बसला होता his back against the cold stone wall, आणि एवढी अशी थंडगार भिंत होती त्या गुहेची his heart pounded in his chest. आणि त्याचं हृदय असं धडधड करताय. त्या गार भिंतीवरती तो असा टेकलाय. Why? काळी कुट्ट गुहा आहे. Because he listened for the footsteps outside the cave. कारण बाहेर त्या गुहेच्या बाहेर त्याला पावलांचा आवाज येतोय. His enemies were hunting him. त्याचे शत्रू त्याला शोधत होते. They wanted to kill him. त्याच्या शत्रूंना त्याला शोधून मारायचं होतं. It was King Saul who wanted him dead. शौल राजा त्याचा शत्रू, त्याला मारायचं होतं दाविदाला आणि त्याला आवाज येत होता गुहेमध्ये की बाहेर कोणाचे तरी पावलांचा आवाज आहे. Just imagine this scene. कल्पना करा, एक चित्र रंगवा, डोळे बंद A करू. David, man of God, दावीद जो देवाचा सेवक होता, sitting in that cave, त्या गुहेमध्ये एकटा बसला, all alone, एकटा एकटा एकटा, in that dark, कोणी नाही काळ्या कुट्ट अंधारात एकटा. and then thinking, आणि विचार करत, how did my life come to this? माझं जीवन आणि माझं आयुष्य या घडीपर्यंत कसं आलंय. Just a few years ago, काही वर्षांपूर्वी he was a shepherd boy, तो एक धनगर मेंढपाळ मुलगा होता enjoying life, आणि आयुष्यात आनंद घेत होता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये playing with his harp, आणि त्याची वीणा वाजवत असे and watching his father's sheep. आणि वडिलांचा कळप सांभाळत असे. But now, आता he was a fugitive. होता होता असं झालं की तो भटकंतीवर आला Now, he was running for his life. आणि आयुष्यासाठी जीव वाचवण्यासाठी पळत राहिला. कारण शौलाला त्याला ठार The मारायचं. man he had once served so faithfully, ज्या शौलाची एकेकाळी दाविदाने एवढी इमानाने सेवा केली होती, तो शौल त्याला जीवे मारायला टपला. that King Saul असा हा शौल राजा was chasing him. त्याच्या पाठीमागे लागला की दाविदा, मी तुला सोडणार नाही, माझ्या हातात ये, मी तुला तक्षणी खलास करेन. David had nobody. दाविदाचं कोणी He नाही. had no army. दाविदाला कोणी सैन्य नाही. But Saul had a big army. ना आगे ना पिछे, पण शौलाचं सैन्य मोठं. He wanted to kill आणि David. मग शौलाच्या मनात ही योजना आली की आपण दाविदाला नाही सोडायचं, आपण उसको खलास कर David was tired. दावीद दमला. He was anxious. अशा परिस्थितीत माणूस दमतो. दावीद दमला, त्याला चिंता आली He was stressed. आणि त्याला दडपण आलं. He had done nothing wrong. त्यांनी काही चुकीचं केलेलं नव्हतं. Yet Saul wanted him dead. तरी सुद्धा शौलाच्या इच्छेत होतं की मला दाविदाला ठार मारायचंय. David had no home. मग आता दाविदाला राहायला घर नाही. He was hiding in the caves, गुहेमध्ये लपत होता इकडे तिकडे running in the wilderness, आणि रानामध्ये धावत होता शौलापासून जीव वाचून. never knowing when he would be attacked. न कळत न जाणत की काय माहित माझ्यावर कधी हल्ला होईल आणि हा माझा जीव घेईल. But at the young age of 17, पण 17 वर्षाचा तो जवान असताना he had been chosen to be king. त्याला देवाने निवडलं राजा व्हायला. Yet, तरी instead of sitting on the throne, सिंहासनावरती विराजमान होण्याऐवजी he was running like a criminal. बघा अशी त्याच्यावरती पाळी आली की गुन्हेगारासारखा इकडे धाव तिकडे धाव इकडे धाव तिकडे धाव. Many times, अनेक वेळेला you have not done anything wrong. तुम्ही सुद्धा काही चुकीचं केलेलं Yet नसतं, people are after you. तरी सुद्धा लोक तुमचा जीव Things are घ्यायला- against you. तरी सुद्धा लोक तुमचा जीव घ्यायला तुमच्या मागे लागतात, गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात You don't know what to do. आणि तुम्हाला कळतच नाही, पण मी केलंय काय, माझ्या मागे का लागले ते. And here David says, आणि इथे दावीद म्हणतो, God, where are you? दे बाप्पा तू कुठे आहेस. David's mind was filled with fear, दाविदाचं मन घाबरलं filled with uncertainty. आणि त्याला एवढी अनिश्चितता वाटायला लागली की काय माहित पुढे काय आहे. What if Saul finds me? आणि शौलाने मला शोधून काढून मारलं तर. What if my men lose faith in me? आणि माझ्या माणसांचा माझ्यावरचा विश्वास उडाला तर. What if I never become a king? आणि मी राजा कधी झालोच नाही तर. What if I die here in the cave? मी सिंहासनावर बसलोच नाही तर, या गुहेतच मी मेलो तर. Who will come to know my dead body? कुणाला कळेल मी मेलोय, माझा मृतदेह बघायला उचलायला कोणी येईल का. Will I be forgotten forever? सगळेजण मला कायमचे विसरणार आहेत का. Anxiety gripped his heart. असलं टेन्शन त्याच्या हृदयाला की सुमार नाही. He could barely sleep. आणि मग त्याला रात्रीची झोपच येईना, कशी He could येणार. barely eat. आणि मग त्याला खायला होईना, कसं खाणार. The stress of constantly running and hiding and watching his back was too much for him to bear. सातत्याने टेन्शन आलेलं होतं की सारखं पळायचं, धावायचं आणि जीव वाचवायचा. खूपच झालं ना. Maybe you too are saying, कदाचित तुम्ही लोक सुद्धा म्हणत असाल what if things go wrong with me? की दिस इज टू मच, माझं
माझं जर उद्या उठून काही वाईट झालं तर, What if things never change? माझ्या जीवनात गोष्टी बदलल्याच नाही तर, What if my problem never ends? माझ्या समस्या कधी संपल्याच नाही तर, What if I fail? आणि मी अपयशी झालो तर, What if I lose everything? माझं सगळं गेलं तर, What if no one understands me? कोणी मला समजून नाही घेतलं तर, Maybe just like David you are talking. कदाचित दाविदासारखं तुम्ही पण बोलत असाल. Maybe your mind also is filled with fear and uncertainty. कदाचित तुमच्या मनामध्ये पण अनिश्चितता आणि भीती भरत असेल. You feel trapped, तुम्हाला पण असं वाटत असेल की मी जाळ्यात अडकले रे बाबा, मी जाळ्यात अडकले. running from one problem to another, एका समस्येपासून सुटून दुसऱ्या समस्येकडे, या प्रॉब्लेम मधून त्या प्रॉब्लेम मध्ये, never finding rest, आणि विसावाच नाही, जीव माझा शांतच नाही, never finding peace. कधी मला शांती मिळतच नाही. And here David was lying awake. आणि इथं हा दावीद रात्रीचाही जागा. He didn't know what future held for him. त्याला कळतच नव्हतं ना की पुढे आयुष्यात भविष्यात माझं काय आहे. He had done nothing wrong, त्यांनी चुकीचं काही केलं नव्हतं, yet he was suffering. तरी सुद्धा त्याला त्रास होत होता. Maybe you also say, कदाचित तूही म्हणत असशील, life is so unfair to me. आयुष्य माझ्यावर एवढा अन्याय का करताय, I'm fighting a losing battle. आणि मी पराजयी होणारं युद्ध लढत आहे. बहुतेक आयुष्य माझ्यावर एवढा अन्याय करत आहे. I never asked for it, but still I'm fighting. मी कधी जीवनात हे सगळं मागितलं नव्हतं, तरी सुद्धा माझी लढाई सुरू आहे. But in that darkest moment, पण त्या अगदी काळ्या कुट्ट क्षणात David looked to God. दाविदाने देवाकडे पाहिलं. In the darkness of the cave, त्या गुहेच्या अंधारात God was waiting for one call. देव एका हाकेची वाट बघत होता. One call from David, दाविदाकडनं एक हाक मला यावी, and I will help him. मी त्याला मदत करीन. God is waiting for you. तसं देव आज तुझ्या हाकेची वाट पाहत आहे. While you are in the pit, तुम्ही लोक खड्ड्यात while अडकलेले you are आहात. in the dungeon, तुम्ही लोक दलदलीत फसलेले आहात. while you are in the darkness, आणि त्या अंधारामध्ये तुम्ही असताना God is waiting for your one call. तुला माहितीये देव तुझ्या एका हाकेची वाट पाहत आहे. One call, एक हाक, and God will come. देव येईल. He says, I will answer you. देव म्हणाला मी तुला उत्तर देईन. Call unto me मला हाक मार. in the days of your trouble, तुझ्या संकट समयी मला हाक and मार. I will answer you, मी तुला उत्तर देईन. and I will deliver you. मी तुला सुटका देईन. Bible says बायबल बोलतो. in Psalm 34 verse 4, स्तोत्र संहिता 34:4. David said, दावीदच बोलला, I sought the Lord, मी देवाला शोधलं. and he answered me. मी देवाला शोधलं आणि देव मला सापडला. He delivered me from all my आणि fears. माझ्या सगळ्या भीतीतून त्यांनी मला सोडवलं. Praise God. देवाला धन्यवाद. Miraculously, चमत्कारिक रीतीनं David could escape Saul. दावीद त्या शौलापासून पळून जाऊ शकला. See, बघा, David could have let anxiety destroy him, आणि दावीद परवानगी देऊ शकला असता की या सगळ्या चिंतेतनं तो ठार मरावा, but instead, पण नाही. he chose to trust God. उलट त्याने देवावरती विश्वास ठेवायचं ठरवलं. Even when he couldn't see the way forward, अगदी त्याला पुढे जायचा मार्ग दिसत नव्हता, तरी सुद्धा he believed that my God is still in control of my life. त्याने विश्वास ठेवला की माझ्या देवाचा माझ्या जीवनावर अजून सुद्धा ताबा आहे. In Psalm 56 verse 3, स्तोत्र संहिता 56:3 मध्ये दावीद बोलला, David said, दावीदच बोलला, whenever I am afraid, जेव्हा केव्हा मला भीती वाटते, my trust is in you. I will trust in you. मी I तुझ्यावरती will विश्वास, trust in you. I will trust in you. जेव्हा केव्हा मला भीती वाटते, तेव्हा तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. And God delivered David आणि देवाने दावीदाला सोडवलं, from all his troubles. त्याच्या सगळ्या त्रासांपासून सोडवलं. God made him the king over Israel. देवाने त्याला इस्रायलचा राजा करून शेवटी सिंहासनावर आणलं. King Saul died शौल राजा मेला right before his eyes, अगदी दावीदाच्या डोळ्यांसमोर. but David was made पण king. दावीद नाही मेला, दावीद राजा झाला. He ruled for 40 years, आणि 1-2 वर्ष नाही, त्यांनी 40 वर्ष राज्य lived केलं, victoriously. विजयीपणे जगला. Maybe right now आणि कदाचित आता या वेळेला you feel like you are running, तुलाही असं वाटत असेल की मी इतका धावतोय ना, you are hiding, आणि तू सुद्धा लपत असशील, इकडे लप तिकडे लप, overwhelmed and unsure of what may come next. आणि आश्चर्यचकित होत असशील की आता माझ्या आयुष्यात पुढे काय आणि त्रास येणार आहे देव जाणे. Maybe you are struggling to sleep, आणि कदाचित रात्रीची तुला झोप येत नसेल, तू संघर्ष करत असशील. struggling to find peace, कदाचित तुला शांती मिळत नाही, तू डोके फोड करत असशील. struggling to understand why things are so difficult for आणि me. कदाचित तू समजून घ्यायचा प्रयत्न करत असशील की नाही, पण माझ्या आयुष्यात असं सगळं का. Know this, एक गोष्ट जाण, God sees you देव तुला बघतोय. in the very location you are. अगदी ज्या लोकेशन मध्ये, ज्या परिसरात तू आहेस, तिथे देव तुला बघतोय. God sees in the very condition you are. ज्या अवस्थेमध्ये तू आहे, देव तुला बघतोय. God is seeing your tears. देव तुझे अश्रू बघतोय. He knows your empty pockets. देवाला माहितीये तुझा खिसा खाली आहे. He knows, he can see your empty heart. देवाला माहितीये तुझं हृदय रिकाम आहे. देव बघतोय. God sees what you need. देव बघतोय तुला काय गरज आहे.
Every need can be met in God. तुझी प्रत्येक गरज देवात भागू शकते. Every need can be met in God. तुझी प्रत्येक गरज देव भागवू शकतो, देवात भागू शकते. David's story did not end in the cave. दाविदाची कहाणी गुहेत नाही संपली. His dead body was not found from the cave. दाविदाचा मृतदेह गुहेत नाही सापडला. You will also not end in the cave. तसं तुमचाही अंत गुहेत होणार नाहीये. You will also not end in depression. तुम्ही सुद्धा नैराश्यात मरणार नाहीये. You will not also end in the hospital. तू डिप्रेशन मध्ये मरणार नाहीयेस, तू दवाखान्यामध्ये पडून मरणार नाहीये. God will lift you up from देव there. तुला तिथून उचलणार आहे. He will make you to stand. देव तुला उभं करायला लावणार आहे. You will rise. तू परत वर येणार. You will तू smile. परत हसणार. Laughter will come back in your home. हास्य तुझ्या घरात परत येणार. Joy will come back in your आनंद home. तुझ्या घरात परत येणार आहे. Peace will come back in your शांती home. तुझ्या घरात परत येणार आहे. What you are craving for will be given to you by जे God. तुला हवंय ते देव तुला देणार आहे. Praise God. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 5 verse 6, पहिलं पेत्र 5 अध्याय 6 वचन, humble yourselves under the mighty hand of God, फक्त ना स्वतःला देवाच्या महान हाताखाली जरा नम्र कर, जरा झुक, so that at the right time म्हणजे योग्य वेळेला He will lift you up. देव तुला उचलेल. Praise God. देवाला धन्यवाद. Your story is not over till God says it is over. जोर देव म्हणत नाही तोवर तुझी कथा संपत नाही. Praise God. देवाने दी एंड म्हटलं की तुझा दी एंड होईल. Till then you will never end. तोवर नाही होत आपला दी. Let the world say the end for you. जग म्हणू दे, जगाला जे आपल्या विषयी म्हणायचं म्हणू दे की संपलं, यांचा तर आता दी एंड झाला, नाही होत. It will not end. नाही होत. जोवर देव म्हणत नाही दी एंड, Praise God. तोवर नाही होत. In the beginning, सुरुवातीला there was no stress, no anxiety, no tension. प्रारंभी काही सुद्धा त्रास नव्हता, असं दडपण नव्हतं, चिंता नव्हती, टेन्शन नव्हतं. The Garden of Eden was a place of perfect peace. एदेनेची बाग परिपूर्ण शांतीची जागा होती. God made our first parents in that garden. देवाने आपल्या प्रथम पालकांना, पहिल्या पुरुषाला, पहिल्या स्त्रीला त्या बागेत बनवलं, ठेवलं. Their names were Adam and Eve. त्यांची नावं आदाम हव्वा. They walked with God. ते देवासोबत चालले. गोष्ट मोठी आहे. ते Free देवासोबत from चालले. fear, free from worry, free from tension. ते देवासोबत चालले. काही चिंता नाही, टेन्शन नाही, काही नाही. There was no sickness, आजार नाही, no sorrow, काही दुःख नाही, no death, काही कर्ज नाही, no मरण नाही, struggle. काही संघर्ष नाही. only joy and fellowship with God. डोकं फोडायचं नाही, फक्त आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे आणि देव सोबत. But one day, पण एके दिवशी everything changed. सगळंच बदललं. The devil deceived them, सैतानाने येऊन दोघांनाही फसवलं made them to commit sin against God. आणि दोघांनाही देवाविरुद्ध सैतानाने पाप करायला लावलं. Sin came into the world. झालं अशा रीतीनं या जगात पापाचा प्रवेश झाला. At that moment, त्या क्षणाला worry was born. काळजी नावाचा हा जो प्रकार आहे ना, काळजी, तिचा जन्म झाला. That moment, stress was born. त्या क्षणाला दडपण, टेन्शन हे जे काय असतं ना, त्याचा जन्म झाला. That moment, fear was born. त्या क्षणाला भीतीचा जन्म झाला. That moment, death was born. त्या क्षणाला मृत्यूचा जन्म झाला. The world that once knew perfect peace आणि एकेकाळी जगाला परिपूर्ण शांती माहित होती, was now filled with tension. पण आता ते जग टेन्शननी भरलं. People now work harder than ever. आता बघा ना, माणसं किती काबाड कष्ट करतात. अगोदर कधी करत नव्हते तेवढे काबाड कष्ट आज माणसं करतायत. But they are never satisfied. तरी समाधानी नाही. Families break apart. परिवार तुटताय. Love is replaced with conflict. आणि लोकांचं प्रेम जे आहे त्या प्रेमाची जागा भांडणांनी घेतली. Fear and doubt fills the heart of men and women. भीती शंका, भीती शंका, भीती शंका, माणसांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये शंकांचं घर आहे. People grow old and weak and sick and die. आणि लोक म्हातारे होतात, वया अगोदर म्हातारे होतात, आजारी पडतायत, मरतायत. These things became a reality. या गोष्टी आज वास्तविकता झालेल्या The आहेत. world has become a place of struggle, आज हे जग संघर्षाचं जग झालंय. a place of fear, आज हे जग भीतीचं घर a झालंय. place of uncertainty. आज हे जग अनिश्चिततेचं घर झालंय. And no matter how much hard people may try to fix it, आणि लोकांनी किती जरी प्रयत्न केला ना स्वतःच्या शक्तीवर या सगळ्या समस्या सोडवायचा प्रयत्न, nothing could restore the lost peace. तरी त्या समस्या सुटत नाहीत. गेलेली शांती काही परत येत नाही. Because कारण the needs are great. नाहीच येणार, कारण गरजाच एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. And so God had a marvelous plan. मग देवानी एक महान योजना केली What did God do? जी देवाकडे होतीच. काय महायोजना?
God took the initiative. देवाने स्वतः पुढाकार घेतला. God sent his only son Jesus Christ. देवाने स्वतः पुढाकार घेऊन त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. Why? का? So that Jesus will take the sins of the whole world. की येशूनी संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घ्यावं. He took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण जग म्हणजे संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं. And he died on the cross of Calvary. आणि येशू काल्वरी नावाच्या वधस्तंभावर मेले. Now you don't need to do anything for your sins. आता खरं म्हटलं तर तू तुझ्या पापांसाठी काही करायची गरज नाही. Because कारण Jesus died on your behalf. तुझ्या जागी येशू मेलेले आहेत. Jesus became sin for you. येशू तुझ्यासाठी पाप झालेले आहेत. Why? का? That you may become the righteousness to God through Jesus. की येशू ख्रिस्ताद्वारे तू देवाचा नीतिमानपणा बनावं. So if you believe on him, आणि म्हणून जर तुम्ही येशूवर विश्वास you ठेवला will have eternal life. तुम्हाला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळेल. You don't have to do anything. तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. And this Jesus, आणि हे येशू he was not just a man. फक्त माणूस होते असं नाही. As a man he died. माणूस म्हणून येशू मेले, But पण as God he rose. देव म्हणून परत जिवंत झाले. Praise God. तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर As a man he died. माणूस म्हणून मेले, But because he was God, he rose again on the third पण day. येशू देव असल्यामुळे मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. And that Jesus is alive today. आणि तेच येशू आज जिवंत आहे. You don't need to run here and there. तू इकडे तिकडे धावायची गरज नाही. You don't actually. need to run 7 hills and 7 seas. तुम्ही वेड्यासारखं 7 समुद्र पार आणि 7 टेकड्या चढ वगैरे काय करायची गरज No. नाही. नाही, नाही, नाही. Call unto him right here. बसल्या जागी इथे येशूचा दावा कर. And you shall be saved. तू तारला जाशील, मोक्ष मिळेल, मोक्ष. You and your family. तू आणि तुझा परिवार विश्वास ठेव बसल्या जागी तुला आणि तुझ्या परिवाराला मोक्ष मिळेल. Because only Jesus came from heaven. कारण फक्त येशू स्वर्गातून आलेत. Every man of God is a man of God. बाकी प्रत्येक देवाचा सेवक आहे. Jesus is देवाचा the माणूस. Son of God. प्रत्येक देवाचा माणूस आहे. देवाचा सेवक आहे. येशू ख्रिस्त एकमेव देवाचा पुत्र आहे. And he came from heaven. आणि स्वर्गातनं आलेत ते. So he knows the way to heaven. म्हणून येशूना स्वर्गाचा रस्ता माहितीये, कारण येशू आलेच स्वर्गात. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 11 verse 28, मत्थी 11 अध्याय 28 वचन, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, कष्टी भाराक्रांत लोक हो, या ना माझ्याकडे, and I will give you rest. मी देईन तुम्हाला विसावा. Praise God. देवाला धन्यवाद. There was once a man एकदा एक माणूस होता. who had everything money could buy. त्या माणसाकडे पैशाने विकत मिळणारं सगळं होतं. He had big house, मोठं घर होतं, fine clothes, कपडे छान and होते, servants आणि सेवक नोकर चाकर to bring him whatever he wanted. जे काही त्याला हवं असेल ते हातात त्याला नोकर चाकर, घर आलिशान घर, कपडे छान सुंदर. But there was one problem. पण एक प्रॉब्लेम होता He त्याला. was paralyzed, त्याला लखवा मारला होता. and no amount of riches could buy back his strength. आणि ही सगळी धनसंपत्ती त्याला आरोग्य देऊ शकेना, त्याची ताकद त्याला देऊ शकेना. For years he lay on the mat, वर्षोनवर्ष तो असा सतरंजीवर पडलेला होता. staring at the ceiling and thinking, असं वरती त्याच्या त्या छपराकडे, सिलिंग कडे बघून विचार करत, what if I never walk again? मी आयुष्यात परत कधी चाललोच नाही तर, What if my wealth disappears माझा पैसा सगळा होता संपला तर, and I'm left with nothing? आणि माझ्याकडे काहीच उरलं नाही तर, What if I'm a burden to everyone around me? मी माझ्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी बोजा बनलो तर. His mind was full of what ifs. त्याचं मन सगळं मग असं झालं तर, तसं झालं तर, What is the use of all that money? काय फायदा त्या सगळ्या पैशाचा मला सांगा. His stress levels were very high. एवढा त्याला टेन्शन आणि चिंता की बास. His anxiety was through the roof. एवढी चिंता की छपरापर्यंत पोहोचेल एवढी. And the tension in his house was त्याच्या unbearable. घरातलं टेन्शन असह्य सहन होईना. Because when you are sick, का आपण आजारी पडलो ना, not many people are happy about you. की अनेक लोक आपल्या आजूबाजूची आनंदी नसतात आपण आजारी पडल्यावर. Because how long they will help you. कारण त्यांना आपल्याला मदत करावी लागते, आणि किती वेळ ते तुम्हाला, किती दिवस ते तुम्हाला अशी मदत करणार. मग आपण आजारी पडल्यावर आसपासच्या लोकांना, घरच्यांना, बाहेरच्यांना कोणालाच आपण आवडत नाही. You seem unbearable to them. आणि सगळ्यांना वाटायला लागतं बाबा वेदनाच आहे, बाबा डोक्यालाच ताप आहे हा. As long as you have got good legs, काय म्हणतो, जोवर तुझ्या पायात ताकद आहे people will respect you. तोवर लोक तुला आदर देतील. As long as you have strength in your arms, जोवर तुझ्या हातांमध्ये शक्ती आहे people will be close to you. लोक तुझ्या जवळ येऊन तुला प्रेज द लॉर्ड बोलतील. The moment you lie on the bed, कधी देव न करो तुझं बिछाना धरला,
Only for some time they will be with you. तर काही वेळ लोक तुझ्या सोबत राहतील नाही असं नाही. After that, they themselves will be fed up. त्याच्यानंतर त्या लोकांना कंटाळा येईल. Not that they don't love you, असं काही नाही की त्या लोकांचं तुझ्यावर आता प्रेम नाही, but पण there is work to do. त्यांनाही आपापली कामं आहेत ना तुझ्या There is सोबत. money to be earned. त्यांनाही पैसा कमवायचा आहे, घरदार सांभाळायची आहे. 24 तास तुझ्या सोबत कोण बसणार त्या खाटेवर? And so this man महामाणूस lay on the bed, पडला बिछाण्यावर. and his servants were always tiptoeing around him, त्याचे नोकर चाकर त्याच्या अवतीभोवती नेहमी असायचे afraid to say the wrong thing. आणि घाबरायचे की आपल्याकडनं काही चुकीचं नको बोललं जायला बाबा. His friends visited him, त्याचे मित्र वगैरे त्याला भेटायला यायचे, but only to tell him the latest gossip. पण मित्र यायचे भेटायला फक्त लेटेस्ट चहाड्या सांगायला. Then one day, एके दिवशी he overheard something त्याच्या कानावर काहीतरी पडलं. that made his heart race. त्याच्यामुळे त्याचं हृदय असं धडधड करायला लागलं. One of his friends told him, त्याचा एक मित्र आला, त्याला म्हणाला, there is a man named Jesus. एक माणूस आहे, त्याचं नाव येशू आहे, He is healing people. आणि तो येशू म्हणे लोकांना बरं करतो. The blind can see, अंधांना दिसायला the लागलं, deaf have heard, बहिऱ्यांना ऐकू यायला the लागलं, lame have walked. लंगडे सुद्धा चालायला They are लागले. running faster than the Roman soldiers. आणि रोमी शिपायांपेक्षा सैनिकांपेक्षा ते पटापटा धावतायत. Something is there in that person, Jesus. काहीतरी त्या येशू नावाच्या माणसात आहे बाबा. The paralyzed man suddenly had hope. लखवा मारलेल्या माणसाला अचानक आशा आली. Maybe, कदाचित just maybe, कदाचित Jesus could heal me also. हे येशू मलाही बरं करतील. But I am a big time sinner. पण मी महापापी आहे. Will he attend to me? येशू माझा ऐकतील का? Or will he thrust me away? का मला हकलून लावतील, मी महापापी आहे. And so how can I get there? मग कसं मी येशूंपर्यंत पोहोचायचं? My legs are not एक working. तर मला लखवा मारला, मला चालता येत नाही. My servants are too busy. माझे नोकर चाकर कामामध्ये बिझी आहेत. My family is too tired of me. माझी फॅमिली तर ऑलरेडी मला कंटाळलेली आणि दमलेली आहे. See, who will take him मग to कोण त्याला Jesus? नेणार येशूंकडे? That was the time his 4 friends volunteered to help him. त्यावेळेला त्याचे 4 मित्र होते. त्या 4 मित्रांनी स्वेच्छेने असं सांगितलं की आम्ही तुला नेतो. Sometimes कधी कधी our family people may not help, आपल्या परिवारातले लोक आपल्याला कदाचित मदत करणार नाहीत, करू शकणार नाहीत, but good old time friends can help you. पण काही जुने चांगले मित्र मदत करू शकतात. Praise God. येतात अशी काही माणसं. So they had a brilliant plan. तर त्या चौघांनी मिळून एक ब्रिलियंट योजना केली. They said, let's carry you there. ते चौघं म्हणाले, चल आम्ही तुला नेतो येशूंकडे. He said, are you sure? Can तो you carry म्हटला, me? अरे पण जमेल का तुम्हाला? मला तर चालता पण येत नाही. They said, don't worry. ते म्हणले, नो टेन्शन. Here is a blanket. बघ ही झोळी आणली, ब्लँकेट आणलंय, Lie on it या ब्लँकेट वर तू झोप, and we will 4 carry you there. आम्ही झोळी करून तुला नेतो. Somehow they put him on the blanket चौघांनी मिळून त्याला ब्लँकेट वर झोपवला and they carried him through the streets. आणि नेलं त्याला झोळी करून रस्त्यावरनं चालत. People were watching, who is this fellow? लोक बघत होते की काय माहित कोणाला नेतात. Oh, that rich man. क्या मालूम किसको लेके जा रहे, रिच मॅन है या डेड बॉडी है. And so as they got closer to the house where Jesus मग was, जसे जवळ आले, ज्या घरात येशू होते त्या घराच्या जवळ, their excitement turned into frustration. त्यांचा आनंद वैतागवाडीत बदलला. हो Why? का? Because the place was overly packed. कारण ते घर लोकांच्या गर्दीने गच्च भरलंय. People were everywhere. सगळीकडे लोक अशी खचाखच गर्दी. Some were hanging on the windows. काही लोक असे कुठेतरी खिडकीवर लटकून बसले, Others were climbing on the trees काही लोक झाडावर बसले, just to get the glimpse of Jesus. अशी खचाखच गर्दी का की येशूंची एक झलक मिळावी. Some had just tuned in their ear to hear Jesus speak. काही असं कान लावून येशूंचा ऐकायचा प्रयत्न करताय. And so one of the friends groaned, तर मग त्या 4 मित्रातला एक मित्र जरा कुरकुरला great, आणि म्हणाला, ग्रेट, we carried him all this way एवढं सगळं चालून आम्ही याची झोळी करून याला इथपर्यंत आणला, and now we cannot get in. आता आत जायला जागा नाही. Another friend had another idea. मग दुसरा जो मित्र होता त्याला अजून एक आयडिया आली. Why don't we try up? आपण एक प्रयत्न करू का, आपण वरती जाऊया. If we cannot go through, let us go from top. म्हणजे दारातनं जाता येत नाही ना, आपण वरून पहिल्या मजल्यावरनं जाऊया. Let us try that way. प्रयत्न तर करूया ना. But the paralyzed man almost was getting a shock, लखवा मारलेला त्या ब्लँकेटच्या आतमध्ये असा म्हणजे धक्का बसायच्या almost बेतात, a heart attack. ऑलमोस्ट हार्ट अटॅक, मरायच्याच बेतात आता. And they said, don't worry, you trust us. तरी ते चौघं म्हणाले की तू टेन्शन नको घेऊ, आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही नेतो तुला. He was almost saying, not anymore. तो जवळजवळ म्हणत होता लखवा मारलेला की नको बाबा, नको बाबा, बाद झालं बाबा. But before he could protest,
पण त्याने नको नको म्हणायच्या आधी they were already carrying him up the stairs. या चौघांनी त्याला वरती नेलं जिना चढून, They took him on the rooftop. छपरावर नेलं, छपरावर. And then they started tearing off the roof. आणि पहिला मजला बिजला काही नव्हता, छपरावर नेलं, कौलं होती ती कौलं काढली, Yes, they pulled apart the tiles, सगळी कौलं काढली, ज्याला आपण टाईल म्हणतो आता, कौलं काढली made a big hole, आणि असं मोठं भगदाड केलं, as big a hole that the man can be put असं down. मोठं भगदाड की जिथनं एखादा माणूस आपल्याला खाली सोडता येईल. And down people were looking up. आणि मग खालून लोक वर बघायला लागले की हे काय, And this up, 4 people were looking down. आणि वरून ते चौघ जण खाली बघतायत की बस हेच आहे. They said, make a hole correctly where you can see Jesus. आणि मग ते म्हटले नाही, भगदाड जरा नीट करा जिथून येशू बरोबर दिसतील. And then मग a loud voice was heard. एक जोरात आवाज आला, That is my house you are breaking. अरे माझं घर तोडताय तुम्ही. The paralyzed man must have said, लकवा मारलेला त्या गोदडीतनं बोलला असेल, don't worry, काळजी नाही. I'll buy you new tiles. I'll fix up the tiles for अरे you. बाबा तुझं अख्खं सिलिंग मी परत रिपेअर करून देतो, कौलं नाही मी सिमेंटचं सिलिंग घालीन तुझं. But पण this time I have to meet Jesus. या वेळेला मला येशूंना भेटू दे बाबा, मला भेटायलाच लागेल नाही तर मी मरीन. He was lowered right before Jesus. आणि बरोबर त्या चौघांनी येशूंच्या समोर ह्याला सोडलं. Jesus had one look at him. येशूंनी एक नजर त्या लकवा मारलेल्या माणसाकडे टाकली. The man looked down. लकवा मारलेल्यानी खाली बघितलं He said, I'm a sinner. आणि म्हणाला मी पापी आहे. Is he counting my sins? माझी पाप मोजतायत का येशू? Will he tell me to go out? आता येशू मला हकलणार का काय? What about the owner? घराच्या मालकाचं काय? Will he tell me to first fix the wall, आता the मालक मला tiles म्हणेल first? पहिलं माझं छप्पर बांध मग जायचं. See, he was all in a confused state. त्या लखवा मारलेल्या माणसाचा गोंधळ किती बघा. आता बरं ह्याचं छप्पर बांधू का आता येशू माझी पाप मोजवतील ती लक्षात घेऊ, काय करू? Then Jesus said, मग येशू म्हणाले, son, बेटा, your sins are forgiven. मुला म्हणजे बेटा, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली. Jesus knew येशूंना माहित होतं, that he was a sinner. येशूंना माहिती स्वतः हा पापी आहे. And then he said, मग म्हणाले, take up your mat गोदडी गुंडाळ, and start walking. चालायला लाग. Immediately, लगेच power went in his legs सामर्थ्य त्याच्या पायात गेलं and he stood up. आणि तो उभा राहिला. He came from the roof but walked out of the house like a gentleman. छपरातून खाली उतरलेला सद्गृहस्थासारखा गेट मधून बाहेर गेला. Is this real? The people said. लोक म्हणायला लागले, हे खरं आहे का काय? हा खरंच आहे आणि काय? The crowd erupted with cheers. आणि लोकांच्या गर्दीत पण आनंद आला. The 4 friends started jumping and dancing on the roof. 4 मित्र तर त्या घराच्या छपरावरच नाचायला लागले. The homeowner was still worried. घराच्या मालकाला अजून टेन्शन की हे लोक आता वरती तांडव नाच डान्स करून माझं छप्पर अजून तोडताय. Praise God. देवाला धन्यवाद. So much commotion, केवढा so गोंधळ, much joy, केवढा so गोंधळ, much dancing. केवढा गोंधळ, So much at the same happiness. time केवढा आनंद, केवढा नाच, केवढी खुशी. My dear people, तसं माझ्या प्रियांनो, are you also stuck up like this paralyzed man? असे या लखवा मारलेल्या माणसासारखे अडकलाय का कुठेतरी? Maybe you feel that you cannot make one step ahead. कदाचित तुलाही असं वाटत असेल, एक पाऊल पुढे टाकायला होईना मला. Jesus is here. येशू आहे तिथे. He has set that man free. येशूनी त्या माणसाला मोकळं केलं. He can set you free येशू also. तुलाही मोकळं करू शकतात. Just 2 days back, 2 दिवसांपूर्वी we were in the mall आम्ही एका मॉल मध्ये होतो. and it was a wedding anniversary. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ना. And so one lady met my wife. तर एक बहीण भेटली माझ्या बायकोला. She couldn't believe. तिचा विश्वासच बसेना. She said, how you're alone? तर ती म्हणते की पास्टर जयश्री तुम्ही एकट्या कशा काय? Where are your bodyguards? तुमचे बॉडीगार्ड कुठे आहेत? म्हणलं आहेत, बाहेर आहेत. And she cried and cried. आणि रडली रडली खूप And she रडली shared. खूप रडली आणि मला म्हणाली, She said, I didn't have children for many पास्टर years. जयश्री अनेक वर्ष मला संतान होत नव्हतं. But after coming to your meeting, तुमच्या सभेला मी यायला लागले. Jesus blessed me with the son. येशूंनी मला मुलगा दिला. तो मुलगा And see तिचा that son here standing. जवान आज 20-25 वर्षाचा झालेला तिच्या शेजारीच उभा होता. म्हणजे एवढ्या वर्षांपासून ती आपल्या सभेला येते. See that. बघा. She said, we didn't have money. आणि ती म्हणाली आमच्याकडे पैसे नव्हते. But today, पण आज God has blessed me with so much money एवढा आशीर्वाद पास्टर जयश्री देवाने आम्हाला दिलाय that I give to others. की आम्ही also. लोकांना पैसा देतो.
मला एवढा आनंद झाला त्यांना that भेटून. same Jesus will bless you tonight. तेच येशू आज रात्री तुम्हालाही आशीर्वाद देतील. Praise देवाला God. धन्यवाद. God is the answer to your stress and anxiety. देव तुमच्या सगळ्या दडपणाचं टेन्शनचं उत्तर आहे. The world says work harder. जग म्हणतं ना अजून कष्ट कर, अजून मेहनत कर, अजून मेहनत The कर. world says try harder. जग म्हणतं अजून प्रयत्न कर, Keep running. अजून धाव, अजून धाव. But God says, देव म्हणतो be still and know that I am God. न धाव, शांत बस, शांत. आणि पहिलं एक जाण की मी देव आहे. I am God. शांत बस, बसल्या जागी गप्प बस, शांत बस. Don't run so much. एवढा नको धावू. In your sitting, I will bless you. तू बसल्याच जागी मी तुला आशीर्वाद देईन, मी देव आहे. In your waiting, I will bless तू you. वाट पाहत राहशील तिथे मी तुला आशीर्वाद देईन, मी देव Let the आहे. world hurry. जग घाई घाई करेल. Let them make haste. जगाला म्हणू दे घाई कर, धाव, घाई कर, मेहनत कर, घाई कर. But be still मी म्हणतो शांत राहा. and know देव म्हणतो शांत राहा आणि जाण that I am God. मी देव आहे. I will bless you in your home. मी तुझ्या घरात येऊन तुला आशीर्वाद देईन. I will bless you in your condition. तुझ्या त्या अवस्थेत मी तुला आशीर्वाद देईन. You don't have to figure out everything. काही तू विचार करायची गरज नाही. पण कसं, हे कसं, ते कसं, काही नाही, देव बघून घे. You don't have to carry the weight of the world. काही जगाचं ओझं तू स्वतःवर घ्यायची गरज नाही. You don't have to fight every battle. आणि प्रत्येक लढाई तू लढायची गरज नाही. God wants to take your burden. देवाला तुझं ओझं घ्यायचं He आहे. wants to carry your stress. देवाला तुझं दडपण काढायचं He आहे. wants to give you the peace that the world can never give आणि you. देवाला अशी शांती तुला द्यायची जी शांती जग तुला कधीच देणार नाही, The world देऊ says शकत नाही. जग म्हणतं you must do more. जास्त कर, अजून प्रयत्न कर, हार्ड वर्क, डू हार्ड वर्क, हार्ड वर्क. The world says जग म्हणतं you have put in 8 hours, now put 12 hours. तू 8 तासाची फक्त नोकरी करतो, 12 तासाची कर. The world says get up more early. जग म्हणतं अजून लवकर सकाळी उठ. You have got up at 6 o'clock, now start getting up at 4 o'clock. तू 6 वाजता उठतो, 4 वाजता उठ. You have been eating 3 times a day, now eat only once but work hard. तू दिवसातनं 3 वेळा जेवतो ना, 3 वेळा जेवू नको, एकदाच जेव, पण मेहनत कर. वर्क हार्ड, वर्क हार्ड. God says देव म्हणतो my grace is sufficient नो for you. वर्क हार्ड. 8 तासाची नोकरी कर, मी तुला कृपा देईन. My grace is sufficient for you. माझी कृपा तुला पास आहे. Slow down. जरा गती कमी कर. Let God work for you. देवाला तुझ्यासाठी काम करू दे की. You are not a तू machine. काय मशीन आहे का? You're not a failure. तू मशीन नाहीये, तू अपयशी You're नाहीये, not forgotten. तू विसरलेला वगैरे असा नाहीयेस. God created you for more than just stress and survival. देवाने तुला निर्माण केलंय फक्त टेन्शन घ्यायला आणि कसा बसा निभाव लागायला नाही, त्याच्यानंही जास्त काहीतरी He करायला. has created you for peace. देवाने तुला शांतीसाठी He has निर्माण created केलंय. you for joy. देवाने तुला आनंदासाठी निर्माण He has केलंय. created you to have abundant life. देवाने तुला विपुल जीवनासाठी निर्माण केलंय. डोकं फोडायला नाही 24/7. He has created you for a purpose. देवाने तुला संकल्पाने निर्माण केलंय, शून्यात नाही. Don't worry about stress. काळजी करू नका. अजिबात स्ट्रेस आणि टेन्शन आणि दडपण नाही घ्यायची. Even if stress comes, don't worry. आणि जरी दडपण आलं तरी काळजी नाही करायची. Stress is a signal, it's not a stop sign. दडपण एक आपल्यासाठी इशारा आहे, रेड फ्लॅग आहे. पण थांब असा इशारा नाहीये, फक्त तो एक लाल इशारा आहे. Stress is telling you, दडपण तुला सांगत आहे lean on your God. जरा देवाचा आधार घे. Stress is telling you, दडपण म्हणतं trust on Jesus Christ. येशूंवरती विश्वास ठेव. That म्हणून is what stress is telling you. असं दडपण हे सांगायला येतं. दडपण एक इशारा आहे जो म्हणतो येशूंकडे जा, येशूंवर विश्वास ठेव. Stress is saying, दडपण म्हणतं the bag you carry is too heavy. जो बोजा तू उचललाय तो फार मोठा आहे, Give it to Jesus. येशूंना दे. Let him carry it for you. येशूंना तुझं वजन उचलू दे. Praise देवाला God. धन्यवाद. God already knows your future. तसं ना देवाला तुझं भविष्य ऑलरेडी माहित आहे. Why you are trying to know your future? कशाला तुम्ही लोक स्वतःचं भविष्य एवढं जाणून घ्यायचा प्रयत्न करताय? Leave it in his hands. देवाच्या हातात सोडा. जे होईल ते चांगलंच होईल, कारण ते देवाच्या हातात आहे. Let the storms be raging. वादळ येतंय, येऊ दे. But you'll see that Jesus is in your boat. तुम्ही जबाबदारी एवढीच घ्या की आपल्या आयुष्य नावाच्या नावेत येशूंना जरूर घ्याल. Then you will never sink. म्हणजे तुम्ही बुडणार नाही. येशूंशिवाय आयुष्याची नैया चालवायला गेला तर बुडणार. Stop worrying. काळजी नाही करायची. Because कारण no amount of worrying can change the past or fix the future. किती काळजी केली आणि टेन्शन घेतलं तरी भूतकाळातलं काही बदलणार नाही आणि भविष्यात होणारही काही बदलणार But नाही. trusting God can change your heart right now. पण देवावरती विश्वास ठेवून हृदय आत्ता बदलेल ना. The same God who created the stars, ज्या देवाने चांदण्या निर्माण केल्या He is holding your hand. तो देव तुझा हात धरत आहे. Why you are worried? कशाला काळजी करतो? Why should you fear? कशाला तू घाबरायचं? Never allow stress to steal your
joy. कधी त्या दडपणाला तुझा आनंद चोरू द्यायचा नाही. God never created you to live in fear. देवाने कधी तुला घाबरत घाबरत जगायला निर्माण केलेलं He नाहीये. created you to walk in peace. देवाने तुला निर्माण केलंय की तू शांतीनं चालावंस. Peace is the best stress reliever. शांती सगळ्यात उत्तम असा घटक आहे. दडपण काढून टाकणारा घटक आहे शांती. Every time you worry, ज्या दर वेळेला तुला काळजी होते turn into prayer. त्या दर वेळेला प्रार्थनेला बस. Because Bas. God has never asked you to figure out everything, how things will work. कारण देवाने No. तुला डोक्याला हात मारून विचार करत बस की आता कसं होणार, आता कसं होणार, यासाठी देवाने तुला निर्माणच केलेलं नाही. God said, just trust on me. देव म्हटलाय फक्त माझ्यावर विश्वास ठेव. I will figure it out how to do मी it. सगळं बघून घेईन कसं करायचं. Praise God. देवाला धन्यवाद. Give all your worries to God. आपल्या सगळ्या काळज्या देवाला द्या Take hold of faith. आणि विश्वासाचा हात धरा. God is in control. देवाचा ताबा आहे. देवाचं राज्य अजून आहे. Praise God. देवाचं नियंत्रण आहे. Everything will work together for good. सगळं सरते शेवटी तुझ्या चांगल्याकडे होईल. Just tell the Lord, फक्त प्रभूला सांग Lord, की प्रभू today I'm burdened with heaviness. आज मला फार ओझा आलेला I आहे. have tension. मला टेन्शन आहे. My heart is heavy. माझं हृदय ओझ्याने My भरलंय. mind is restless. आणि माझं मन अशांत आहे. My soul longs for peace. माझ्या जीवाला शांती हवी Come आहे. on, say it to the Lord. चला प्रभूला तुम्ही सांगा. But I know बोला की मला माहित आहे that you are the God of की peace. प्रभू तू शांतीचा देव आहे. In your presence there is fullness of joy. तुझ्या सहवासामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. In your presence all fear and anxiety must bow down. तुझ्या सहवासामध्ये सगळ्या भीतीनं दडपणानं झुकायलाच हवं. Lord Jesus, प्रभू येशू you can see my struggles. तुला दिसतंय ना माझे किती त्रास आणि संघर्ष आहेत. I am facing the burdens. मला फार ओझी येत आहेत. These thoughts keep me awake the whole हे night. विचार मला रोज रात्री जागा ठेवतायत. You know my fears, Lord. तुला माझं भय माहित आहे ना. My precious Lord. माझ्यावर आलेला दबाव तुला माहित आहे. You know the uncertainties that surround me, Lord. तुला माहितीये काय काय अनिश्चितता माझ्या अवतीभोवती आहे. But tonight, पण आज रात्री I choose to lay everything at your feet. मी सगळं काही तुझ्या पायाशी टाकायचं ठरवलंय. I surrender my worries to you. माझ्या काळजा मी तुला देत आहे. I release my anxieties. माझ्या चिंता मी तुला देत आहे. I cast all my burdens at your feet. माझी सगळी ओझी तुझ्या पायाशी मी टाकत आहे. I reject the lies of the devil, सैतानाचा सगळा खोटेपणा मी नाकारत आहे. who is always telling me जो सैतान नेहमी मला असं सांगतो that I am alone. की मी एकटी आहे. I rebuke the spirit of fear त्या सगळ्या भीतीच्या आत्म्याला मी बांधत आहे. that is gripping my heart right तो now. माझ्या हृदयाला आता पकडतोय भीतीचा आत्मा. I receive the peace that only you can give. आणि जी शांती फक्त तू देऊ शकतो ती शांती मी घेत आहे. I believe I am free, माझा विश्वास आहे मी मोकळी आहे. because if the Son sets me free, I am free कारण indeed. देवाच्या पुत्राने मला मोकळं केलं तर मी खरोखर मोकळी आहे. I am free from worry. माझ्या सगळ्या टेन्शन पासून मी मुक्त आहे. I am free from fear. माझ्या सगळ्या भीतीपासून मी आज मुक्त आहे. I am filled with your peace तुझ्या शांतीने आज मी भरलेली आहे. and your joy तुझा आनंद मला भरत आहे. and your strength. तुझी ताकद मला भरत आहे. Thank you, Lord, धन्यवाद प्रभू. for hearing my prayer. माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल From धन्यवाद. tonight I will trust you. आज रात्रीपासून मी तुझ्यावर विश्वास I ठेवणार will आहे. walk with you. मी तुझ्या सोबत चालणार I आहे. believe that even now you're working in my माझा life. विश्वास आहे आता सुद्धा माझ्या जीवनात तू काम करत I आहे. know all things will work together for my good मला माहितीये सरते शेवटी सगळं माझ्या चांगल्याकडे होणार आहे. because कारण- I love you. ओनली कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे. I declare मी घोषित करत that आहे. stress and tension have no power over me. दडपणाला आणि टेन्शनला माझ्यावर ताबा नाहीये. I declare मी घोषित करत that आहे. worry and anxiety will not control my काळजी mind. आणि चिंता माझ्या मनाचं नियंत्रण घेणार नाही. I मी declare घोषित करत that आहे. my heart is filled with the peace of God. माझं हृदय देवाच्या शांतीनं भरलेलं आहे. I मी declare घोषित करत that आहे. every chain of fear, doubt and pressure is broken from my life in Jesus' name. भीती शंका संदेह या सगळ्या साखळ्या माझ्या जीवनातनं येशूच्या नावात तुटत आहे. I speak peace over my mind. माझ्या मनावर मी शांती घोषित करत I आहे. speak peace in my situation. माझ्या परिस्थितीवर मी शांती घोषित करत आहे. I speak strength over my heart. माझ्या हृदयावर मी शक्ती घोषित करत I आहे. speak rest for my soul. माझ्या जीवासाठी मी शांती आणि विसावा घोषित करत I will आहे. not worry about मी anything, कशाचीही काळजी करणार but in नाही. every situation, प्रत्येक परिस्थितीत I will pray मी प्रार्थना and करणार trust the name of आणि Jesus येशूच्या नावावर विश्वास ठेवणार and His peace, आणि येशूची शांती which is greater than my जी understanding, माझ्या समजुतीपेक्षा मोठी आहे will guard my heart and mind through Christ ती Jesus.
माझ्या हृदयाला आणि मनाला ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवणार. I मी declare घोषित करत that आहे I am a child of मी God देवाचा संतान आहे. and He cares for me. देवाला माझी काळजी आहे. I मी declare घोषित करत आहे that no problem is bigger than my God. एकही समस्या माझ्या देवापेक्षा मोठी नाही I आहे. declare मी घोषित करत no आहे weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. The Lord will fight for me. प्रभू माझ्यासाठी लढे. The Lord will stand for me. प्रभू माझ्या बाजूने उभा राहील. Today I choose faith over fear. आज मी निवडत आहे की मी घाबरणार नाही, मी विश्वास ठेवणार आहे. I choose trust over worry. आज मी निवडत आहे मी काळजी करणार नाही, मी विश्वास ठेवणार आहे. I choose peace over anxiety. आज मी निवडत आहे मी टेन्शन घेणार नाही, मी शांतीने राहणार आहे. Today I choose Jesus. आज मी येशूंना निवडत आहे. And I know मला ठाऊक आहे everything will turn out good for me. सर्व काही माझं चांगलंच होणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Something beautiful is going to happen tonight. काहीतरी चांगलं छान आज रात्री होणार आहे. Thank you, Jesus. Wipe away your tears. Bring a smile on your face आपले अश्रू पुसून and टाका. trust in God. अश्रू पुसा, देवावर विश्वास ठेवा, चेहऱ्यावर हास्य आणा. Something glorious is going to happen tonight. काहीतरी सुंदर आज रात्री होणार आहे. Something glorious is going to happen tonight. काहीतरी सुंदर, काहीतरी वैभवशाली आज रात्री घडणार आहे. My God is going to come to the place where you are. माझा देव तू जिथे आहे तिथे येणार आहे. He will touch you माझा देव तुला स्पर्श करणार आहे. and He knows what your needs are. माझ्या देवाला ठाऊक आहे तुझ्या गरजा काय आहेत. Every evil power has to leave this place in सर्व Jesus' सैतानी name. शक्तीला येशूंच्या नावात ही जागा सोडावी लागेल. Everything that has been chaining you, जे सगळं काही तुला साख्यांमध्ये बांधतंय, everything that has caged you, जे सगळं तुला पिंजऱ्यात अडकवतंय, has to be broken tonight in Jesus' name. आज रात्री ते सगळं येशूंच्या नावात तुटायला हवंय. Are you ready to cry out to Him? तुम्ही देवासमोर रडायला तयार आहात का? Take your life seriously. आपलं आयुष्य स्वतःचं जीवन तरी सिरियसली घे. I have taken my life very seriously. मी माझं जीवन फार गांभीर्याने घेतलेलं I आहे. know without my God I am nothing. मला फार पूर्वी कळलंय माझ्या देवाशिवाय मी शून्य आहे. I know without Jesus मला कळलेलं आहे की I येशूशिवाय can do nothing. मी काही करू शकत नाही. He is my helper. येशू माझा मदतगार He is my आहे. sustainer. येशू माझा पाठीराखा I आहे. have trusted Him for the past 25 plus years. गेली 35 वर्ष मी देवावर विश्वास ठेवलाय. 35 years. गेली 35 वर्ष मी देवावर विश्वास ठेवून जगलोय. And He has never disappointed देवाने me. कधी मला नाराज केलेलं नाही. The same can go with you. तसंच तुझंही होऊ शकतं. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर And ठेवा. cry out to God. डोळे बंद आणि रडून देवाचा धावा करा. And He will touch you now. देव तुम्हाला आता स्पर्श करेल. He will make you whole. देव तुम्हाला संपूर्ण करेल. Are you ready? तयार आहात? Are you ready to cry out? तयार आहात देवाचा रडून धावा Then come करायला? on, pray with me. मग चला डोळे बंद करा, माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा सगळ्यांनी, माझ्या देवा, my God, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत as आहे. a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me and मला wash साफ me. कर, धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू, I am in a miserable condition. माझी परिस्थिती फार वाईट आहे. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. Things are not working right with me. गोष्टी माझ्या जीवनात नीट घडत नाही. I don't know what to do. मला कळतच नाही मी काय करू. Oh God, माझ्या देवा, I have lost my peace. माझी शांती गेलेली आहे. Things are in the reverse order. गोष्टी सगळ्या उलट्या उलट्या होत आहेत. But my eyes are upon you. पण माझे डोळे तुझ्यावर आहेत. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Wash me clean. मला स्वच्छ धुवून काढ. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Change my life. माझं जीवन बदल. Lord Jesus, प्रभू येशू, if you don't come, जर तू आला नाही, if you don't help me, जर तू मला मदत केली I नाही, will surely die. आज मला मेल्यात जमा धर. Jesus is coming now. येशू येतात आता. Jesus is coming at your आता येशू call. येतात. तू हाक मारली, येशू येतात. Because you called, He is coming. तू हाक मारल्यामुळे येशू He येतात. is coming. येशू येतात. And He is touching you येशू तुला now. आता स्पर्श He is करतात. touching you now. येशू तुला आता स्पर्श Every करतात. sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोगराई, I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड.
Leave you sickness in सोड. Jesus' name. प्रत्येक आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Leave you sickness in the name of Jesus. प्रत्येक आजार येशूंच्या नावात जाऊ See, दे. your sickness is going बघा away. तुमचे आजार जात आहेत. Your disease is going बघा away. तुमची रोगराई जात आहे. Every body pain. अंगवेदना Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Headache. डोकेदुखी People suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी I आहे command you in the name मी of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. See, your headache is going. बघा तुमची डोकेदुखी जात आहे. Call, call, call. सगळ्यांनी देवाचा धावा करा करान करा. Call on the name of Jesus. डोळे बंधन करा येशूंचा धावा. Body pain. अंगवेदना Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी People who have got lumps ज्या in the body. लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let those lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. There is one person. एक माणूस इथे You आला cannot lift up your hand त्या माणसाला हात वर करता येत नाही because you have a lump under your armpit. कारण की त्या माणसाच्या काखेत गाठ आहे. The Lord Jesus is healing you प्रभू now. येशू तुला आता बरं करतायत. Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात फरा हो. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with ulcer. ज्या लोकांना अल्सर झालाय Those who are suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालाय Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Come on, call, call, call. चला सगळ्यांनी धावा करा करान करा. David called God from the cave. दाविदाने गुहेतून देवाचा धावा केला And Jesus, God heard him. आणि देवाने त्याचं ऐकलं. Now, आता you are in the cave. तुम्ही गुहेत अडकलाय. Call from there. हाक मारा देवाला And he तिथून. will hear you and answer देव you. तुमचं ऐकून तुम्हाला उत्तर देईल. Every bodily ailments leave in Jesus' name. सगळे शारीरिक आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Tumor, Tumor. be gone in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and let that tumor vanish in Jesus' आणि name. ते ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ दे. Arthritis, संधिवात people suffering with ज्या लोकांना arthritis, संधिवात झाला let them be healed in त्यांना Jesus' name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Lord Jesus, walk in the crowd प्रभू येशू या लोकांच्या गर्दीत चाल and touch all of them who are calling out your आणि जे name. सर्वजण तुला हाक मारतायत त्यांना स्पर्श कर. Yes, Oh. all those who are trying to touch you by faith, जे विश्वासाने तुला स्पर्श करायला मागतायत touch them, Lord, त्यांना तू स्पर्श कर प्रभू and heal them. आणि त्यांना फरक कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach problem, पोटातले आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. In Jesus' name. येशूंच्या नावात Liver problem, लिव्हरचे be आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Stone in the kidney, किडनी झालेले खडे vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Heart problem, हृदयाचे आजार people who have heart ज्या problem, लोकांना हृदयात आजार आहे Lord Jesus, touch them now प्रभू येशू त्यांच्या हृदयांना स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the ears, कानांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Somebody has got problem in the neck. एका माणसाच्या मानेला काहीतरी त्रास आहे. You cannot move your neck. त्या माणसाला आपली मान हलवता येत You have नाही. got severe pain in the neck. त्या माणसाची मान भयंकर दुखत आहे. You have gone to many doctors, अनेक डॉक्टरांकडे तू जाऊन आला but you are not healed. पण तुला बरं वाटत नाही. Right now, Jesus is touching you. आता या वेळेला येशू तुला स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Now start moving your neck. आता आपली मान हलवून पहा. The Lord has healed you. प्रभूने तुला बरं केलंय. In Jesus' name. येशूंच्या नावात In Jesus' name. येशूंच्या नावात Lumps in the stomach, पोटावर आलेल्या गाठी be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बऱ्या होऊ देत. Fever, ताप people suffering with fever, कुठल्याही पद्धतीचा ताप let that fever vanish in Jesus' तो name. ताप येशूंच्या नावात जाऊ दे. Bleeding trouble, रक्तस्रावाचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Spinal cord injury, पाठीच्या कण्याचा आजार you cannot move, you cannot bend. तुम्हाला वागता येत नाही हलता येत नाही. Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुम्हाला स्पर्श करतायत. By faith, bend and see. विश्वासाने खाली वाकून पहा. Taking the name of Jesus, येशूंचं नाव घेऊन खाली वाका. and you shall be healed in Jesus' name. येशूंच्या नावात तुम्ही बरे व्हा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let the lame walk in Jesus' लंगडे name. येशूंच्या नावात चालू देत. Diabetes, मधुमेह be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Skin trouble, त्वचेचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो तू लोकांना त्रास देतो I command you in the name तुला of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of सोड. Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave the people in या Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड. Every witchcraft power, चेटूक करणी every demonic power, सैतानी शक्त्या every divination, तंत्र मंत्र विद्या leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात.
all powers of the devil सर्व सैतानी शक्त्या and the darkness. आणि अंधार Leave in Jesus' name. सोड या लोकांना येशू Send their bodies in Jesus' त्यांची name. हृदय मन शरीर येशूंच्या नावात सोड. See, the devil is going. बघा सैतान The चालला, devil is going. सैतान He चालला is leaving. शरीर सोडून आवाज. Poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडू दे. Sickness, leave me in Jesus' name. आजारपण येशूंच्या नावात मला सोडू दे. Depression, leave me in Jesus' name. नैराश्य येशूंच्या नावात मला सोडू दे. Weakness, leave me in Jesus' name. अशक्तपणा येशूंच्या नावात मला In सोडू the दे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Lord, whatever they want, give it to them. प्रभू या लोकांना जे काही हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवी त्यांना घर दे. Bless them, Lord, with a good job. चांगल्या नोकरीचा त्यांना आशीर्वाद दे. Financially bless them. आर्थिक आशीर्वाद त्यांना दे. Those who want to go abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचंय त्यांना मदत कर. Those who need 4-wheelers and 2-wheelers, bless them, ज्यांना Lord. 4 चाकी 2 चाकी गाड्या हव्यात त्यांना तो आशीर्वाद दे. Fulfill all their heart's त्यांच्या desires. सर्व मनोकामना पूर्ण कर. And let peace come into their शांती heart. येऊ दे त्यांच्या घरात. In Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Give a big clap to Jesus एक now. जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका, Everything will be all right. सर्व काही ठीकठाक होईल. Trust in God. देवावर विश्वास ठेवा, Pray every day. रोज प्रार्थना करा, Look to Jesus. येशूंकडे पहा, There will be a change. बदल येईल. Amen. आमेन. And now-